महाराष्ट्रात आपला स्वाभिमानी बाणा आपण कायमच राखणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबईसह महाराष्ट्रातील मतदारांनी सहकुटुंब सहपरिवार मतदान करून महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला असे त्यांनी सांगितले. मतदान केल्यानंतर त्यांनी मुंबईतील अनेक शिवसेना शाखांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई हे सुद्धा होते. गिरगावमधील शाखेला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तेथील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर भायखळ्यात, चिंचपोकळी, शिवडी आणि लालबाग येथील शिवसेना शाखांना त्यांनी भेटी दिल्या. मतदान सुरळीत सुरू आहे ना, बारीक लक्ष ठेवा, अशा सूचना त्यांनी शिवसैनिकांना दिल्या. तसेच भाजपवर विश्वास ठेवू नका, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर झालेल्या बिटकॉइन स्कॅमवरील आरोपावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्षाच्या थापांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करताच भाजपाने किती थापा मारल्या तरी महाराष्ट्र आपला बाणा कायम राखल्याशिवाय राहणार नाही असे ठाकरे यांनी सांगितले. शिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.